जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्याननाम. समास 4. कीर्तन लक्षणनाम. श्रीराम समर्थ. कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. जय जय रघुवीर समर्थ. 14वा दशक. अखंड ध्यानाची भूमिका. बोलले अखंड ईश्वराच्या सन्निध जाण्याची भूमिका, अखंड ईश्वराचं स्मरण असण्याची भूमिका, अखंड ईश्वराची जाणीव ठेवण्याची भूमिका. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण अशी. आणि ही भूमिका जर असेल ना, हातामध्ये दिवा जर घेतला, दिव्यामध्ये तेल जर टाकलं आणि तेलाची वात जर लावली आणि ते पूर्ण काठापर्यंत त्याच्यामध्ये तेल भरलं आणि त्या नारदाला सांगितलं, म्हणाले बाबा तू आता ह्या सगळ्या एका जागेला गोल 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 असे चक्कर मारून ये. आणि मात्र एक गोष्ट लक्षात ठेव की ह्या दिव्यातलं तेल काही सांडता कामा नये. नारद गेला, 4-5 चक्कर मारून त्या ठिकाणी श्रीहरींच्या समोर येऊन उभा राहिला. श्रीहरींना म्हणतो कसा की समर्था भगवंता नारायणा, एकही थेंब दिव्यातील तेल मी सांडू दिलेलं नाही. पण नारायण म्हणाले बाबा तेल तर सांडलेलं नाही, पण तू ह्या सगळ्या 4-5 चक्कर मारत असताना किती वेळा नारायण नारायण असं नामस्मरण केलं. असं विचारता बरोबर नारायणाचा चेहरा त्या ठिकाणी उतरला. का उतरला? कारण एकही वेळ नामस्मरण घडलेलं नव्हतं. आता त्या नारदाचं जे लक्ष होतं ना, ते कशावर होतं तर तेल सांडू नये ह्याच्यावर होतं. पण आता आमचं लक्ष कशावर असलं पाहिजे तर आमचं लक्ष नामस्मरण सांडू नये ह्याच्यावर असलं पाहिजे. मग नामस्मरण सांडू नये ह्याच्यावर जर लक्ष असलं तर मग लक्ष इकडे तिकडे जाणारच नाही, ध्यानामध्ये खंड पडणारच नाही. मग बोलले कधी काम आला, कधी क्रोध आला, कधी लोभ आला आणि गेला हे कळणारच नाही. कारण लक्ष कुठे असायला पाहिजे तर लक्ष हे नाम सांडूची नाही, नामस्मरण सांडूची नाही. नाम रूप लीला धाम, हे 4 ज्या गोष्टी आहेत ना, की ह्या 4 गोष्टी जर पैकी एखादी गोष्ट जरी आम्हाला मिळाली ना तरी आम्हाला बोलले मोक्ष सहज मिळतो. नाम म्हणजे नामस्मरण घडलं पाहिजे किंवा त्या रूपाच्या सगळ्या ध्यानामध्ये आम्ही असलो पाहिजे. लीला त्याच्यावर आम्ही वर्णन केल्या पाहिजे किंवा लीला श्रवण केल्या पाहिजे किंवा लीला जगल्या पाहिजे. आणि धाम म्हणजे ते जे धाम असतात. आता उदाहरणार्थ कृष्णाच्या सगळ्या त्या गोकुळामध्ये, मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये जाऊन राहिल्यानं मोक्ष प्राप्त होतो. असे हे सगळे 4 मार्ग आहेत, नाम रूप लीला धाम. आता ह्यातल्या सगळ्यात सोपं काय असेल तर ते नामच आहे. म्हणून सुखकाळी, दुःखकाळी, पर्जन्यकाळी, शीतकाळी, उष्णकाळी, आनंदकाळी, आणखीन बोलले निद्राकाळी, भोजनकाळी. बाबा जे काय सगळे काळ असतील किंवा जे काय सगळे वेळ असेल तर आमचा आणि त्या भगवंताच्या सगळ्या संबंधामध्ये खंड पडोच नाही किंवा नाम हे अखंड असायला पाहिजे. हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका समर्थ या दशकभरामध्ये सांगत आहेत. आता ही जी भूमिका आहे खंड न पडू देण्याची भूमिका, ही आम्हाला उठता बसता कामधंदा करिता ही आमच्याकडे असायला पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे. मग आता ह्या समासामध्ये काय दाखवलं तर कीर्तन लक्षण दाखवलं की बाबा रे खाता पिता उठता बसता कामधंदा करिता हे सगळं पाहिजे. मग आज समर्थापणाला काय बोलतात की बाबा कीर्तन हे कीर्तन देखील त्याच्याच सगळ्या आज्ञेचं किंवा त्याच्याच सगळ्या कृपेचं असायला पाहिजे.
मग जेणेकरून असं कीर्तन असलं म्हणजे ते भगवंताला मान्य आहे किंवा ती भगवंताची एक भक्तीच आहे किंवा ती भगवंताची एक सेवाच आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून मग समर्थ आपणाला सांगतात की बाबा तू कलियुगात राहतोस ना, आता तुला बोलल्याशिवाय काही होणार नाही, पण मग बोलायचं कसं, असं बोलावं जेणेकरून माझं आणि त्या भगवंतामधील जे ध्यान आहे किंवा जो संबंध आहे किंवा जो धागा आहे तो बाजूला होणार नाही. म्हणून पहिल्या ओळीमध्ये समर्थ सांगतात की बाबा कीर्तन कसं असावं, कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. आता हे जे कीर्तन म्हणून आम्ही भक्तीचा एक प्रकार या कलियुगामध्ये ऐकतो त्याही अर्थानं समर्थ हे सांगत आहेत. आणि दुसरं कीर्तन म्हणजे काय आहे तर आम्ही जे काय बोलतो, जो काय संवाद साधतो घरी दारी इकडे तिकडे, ती भूमिकासुद्धा कीर्तनाचीच आहे. आणि या दोन्ही भूमिकांमध्ये आमचं कीर्तन कसं असावं हीच भूमिका समर्थ या सगळ्या समासाच्या रूपानं सांगू इच्छित आहेत. म्हणून कलयुगी कीर्तन करावे. या कलियुगामध्ये बाबा कीर्तन कसं असावं तर केवळ कोमळ कुशळ गावे. म्हणजे हे जे आहे ना, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. बोलले एवढी ओळ जरी आम्ही मनापासून सगळी ग्रहण केली, एवढी ओळ मनापासून श्रवण केली, एवढी ओळ मनापासून अंतराला लावून घेतली तरी बोलले ह्या सगळ्या समासाचं आणि नवे आमच्या सगळ्या आयुष्याचं कल्याण किंवा आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बोलले अखंड कल्याण आमचं झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यासाठी आधी काय दिलं तर केवळ कोमळ कुशळ गावे. केवळ 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 बाबा बोलूच नको. एकतर समर्थ काय बोलले, बोलूच नको. म्हणारे जनी मौन मुद्रा धरावी. बाबा मना तू एक काम कर, हे माझ्या जगामध्ये ना असं गॉसिपिंग करण्यासारखं, असं चर्चा करण्यासारखं बाकी काही सगळं निरर्थक आहे. हे सगळं अनुमानाचं, हे लटिक, हे सगळं भ्रमातलं किती केलं तरी ते खोटं नव्हे, खोटंच खोटं, धादांत खोटं, सिद्धांत खोटं, सगळं खोटंच खोटं आहे. मातीच माती आहे, सगळं जाणारं आहे. हे भासमान आहे, हे फक्त आणि फक्त दृश्यातलं आहे. प्रत्यक्षात तुम्ही आम्ही गेलो की याचा काही कुठे एक संबंध नाही. मग हे असं जे बाबा एकतर बोलूच नको. म्हणारे जनी मौन मुद्रा धरावी. आणि मौन धरून काय करायचं, आतमध्ये ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. बाबा हे आतमध्ये कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे. आता जिथे हे शक्य होत नाही आहे आणि जिथे माझ्या सगळ्या कानामध्ये नको ते मला सगळं भरावं लागतं आहे, सगळं तिखट मीठ मसाला मिरच्या आंबट चिंबट इकडचं तिकडचं असं मला जे माझ्या कानामध्ये सगळं भरावं लागतं आहे आणि मी माझ्या रामापासून दूर जातो आहे. बोले नसे राम ते धाम सोडून द्यावे. आणि काय करावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. मग सुखा लागी, हे कोणाच्या सुखा लागी, आमच्या सुखा लागी, आमच्या समाधाना लागी. बोलले हे जनामध्ये बडबड करून जनामध्ये ओसून काही सुख मिळणार नाही, अंतरामध्ये काही शांतता सगळी प्रस्थापित होणार नाही. तर बोलले सगळी खळखळ सगळी आतमध्ये सगळी माजणार आहे. उलट सगळ्या चिंता उभ्या राहणार आहे. उलट आम्ही आणखी सगळी विचार प्रक्रिया आमची वेगवेगळ्या दिशांना सगळी धावायला लागणार आहे. हे आमचे विचार थांबावे. बोलले ह्याचसाठी सगळा आमचा अट्टहास आहे. विचार थांबावे म्हणजे काय, आमच्या सगळ्या वासना थांबाव्या, आमच्या सगळ्या इच्छा थांबाव्या, आमच्या सगळ्या आकांक्षा थांबाव्या आणि आम्ही मुक्त होऊन जीवनमुक्त होऊन या सगळ्या आयुष्यामध्ये एक अत्यंत आनंदानं अत्यंत हर्षोल्लासानं हे सगळं आमचा काळ व्यतीत करावा.
ही एक प्रमुख आमची सगळी भूमिका असायला पाहिजे. पण हे असं जर होत नसेल आणि काहीतरी कुठेतरी कसं तरी भरल्या जात असेल मना, अरे काय करावं, नसे नव्हे राम नसे राम ते धाम सोडून तिथून निघून जावं. आणि आता नाईलाजच आहे, म्हणजे तिथे थांबावंच लागतं आहे. अंतरी हरिकथा करावी, आतमध्ये हे नामस्मरण सांडूच नये, हे धागा ही सगळी घोंगडी आम्ही सोडूच नये, ही घोंगडी आम्ही धरून ठेवावी. आणि नाईलाजानं बोलावंच लागतं आहे, आता काही पर्यायच नाही. बोलल्या तर एखादा कठीण खळ दुर्जन भेटला, क्षमेचा धीर सांडिला. बोलले त्याने आमचं बोलले पार त्याने एखादा खळ दुर्जन भेटला आणि बोलले आमचा सगळा धीर सगळा सुटून गेलेला आहे, तरी क्षमा पाहिजे केला, तरी त्याला क्षमा करून आम्ही काय करावं, कामापुरतं जेवढं आवश्यक असेल केवळ कोमळ कुशळ गावे. केवळ बाबा अत्यंत कोमळ अत्यंत कुशलपणे आपलं म्हणणं सांगायचं, गावे म्हणजे बोलायचं अत्यंत कमी शब्दामध्ये. ही भूमिका बोलले आम्ही अंगीकारावी. आणि काय करावं, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. म्हणजे त्याच्यातून वाद उत्पन्न होईल, ज्याच्यातून समोरच्याच्या अंतःकरणाला इजा उत्पन्न होईल. कितीही वाटलं असं तलवार काढावी शब्दांची आणि असं सपासप कापून टाकावं. तरी समर्थ काय म्हणाले, कठीण कर्कश कुरटे सांडावे. हे कठीण कर्कश कुरटे हे तेच आहे, चाकू आहे, कापून टाकणं आहे, चूप बसवणं आहे. बोलले हे काहीच करायचं नाही बाबा, याच्यातून लोक आम्हाला दीडशाणा म्हणतात, याच्यातून आमची सगळीकडे निंदा नालस्ती होते, लोक आमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करतात, लोक वारंवार आम्हाला आमचा तिरस्कार करतात, आम्हाला डावलत असतात, आम्हाला बोलले कुठून तरी बाजूला करत असतात आणि मग आमची मनःशांती आणखीन खराब होत असते. मग समर्थ बोलले काही लोक खोटं बोलतात पण गोड बोलतात. आपण खोटं पण बोलू नये पण कठीण पण बोलू नये. नसेल बोलण्यासारखं तर बोलले शांत राहावं. बोलायचं असेल तर 1-2 शब्दामध्ये रिक्वेस्टफुली, सिन्सिअरली, आणखीन पोलाइटली, हळुवारपणे, शांतपणे आमचं सांगावं आणि गप बाजूला व्हावं किंवा तिथून काढता पाय घ्यावा. कोणासाठी बोलले, हे सगळं आमच्या सुखासाठी, आपुल्या सुखासाठी. काय होणार आहे, वाद घातल्यानं आपली पण मनःशांती खराब होणार आहे. 2-3 दिवस आपला त्याच्यात ते विचार करण्यात वेळ जाणार आहे. पण सहन केलं, ऐकून घेतलं, सोडून दिलं, काही नाही, तेवढं 5-10 मिनटं आपल्याला वाटणार आहे. नंतर आपण आपल्या कामात. पण ज्याने बोललेलं आहे किंवा जो असा सगळं भांडून गेलेला आहे बोलले, तो त्याचाच विचार करत बसणार आहे, त्याचा वेळ वाया जाणार आहे. बोलले आपण घेतलंच नाही आपल्याजवळ, आपण ते ठेवलंच नाही बोलले, तर आपल्याला ते लावून घेण्याचा काही विषयच नाही. आता ज्याला बोलले ज्याच्याकडे जे असतं तो ते देत असतो. आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपण घ्यायचं, नसेल घ्यायचं तर सोडून द्यायचं. एवढं साधं सोपं सरळ आहे. म्हणून काय कोणाशी वाद करू नये, काही कोणाशी कटकट लावू नये. समोरचा कितीही खळ दुर्जन भेटला तरी, हे समर्थांचं सांगणं आहे, हे काही माझं याचं त्याचं कोणाचं सांगणं नाही. आता समर्थ सांगतायत म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गमक आहे. पण हे बोलले केवळ कोमळ कुशळ कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळांसी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपुली. मग आता या सगळ्या संसारामध्ये राहायचं असेल
तर कोणासारखं राहायला लागेल? तर बोलले कमळासारखं राहायला लागेल. कमळ कसं करतं? खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपली, खळखळ खळांशी न करावी. म्हणजे पाण्यात काय ना पाण्याच्या बाहेर काय. आला थेंब बोलले ते कधी स्वतःकडे ठेवतच नाही, किंबहुना ते स्वतःला स्पर्श देखील होऊ देत नाही. बोलले मग समर्थ आपल्याला काय बोलतात? खटखट खुंटून टाकावी, संसारामधील कुठलीच उपाधी, संसारामधील कुठलीच कटकट लावून घेऊ नये. शक्य तेवढ्या लवकर तिथून बोलले अलिप्त होण्याचा प्रयत्न करावा. बोलले असं पाहुण्यासारखं राहायला शिकलं पाहिजे. पाहुणे लोक काय करतात? ते जिथे जातात तिथे बोलले जशी व्यवस्था त्यांची केलेली असेल बोलले अगदी तशी स्वीकारतात, फार काही बोलत नाही, रामराम करतात, निघून जातात. आम्ही सगळेजण पाहुणे आहोत आणि या सगळ्या मुक्कामाला कशासाठी थांबलेलो आहोत? तर काय बोलले? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. जिवंत असेपर्यंत भगवंताचं ध्यान करावं, भगवंताची भक्ती करावी, भगवंताचं भजन करावं आणि त्यासोबत जमेल तसं कर्तव्य कर्म करावं, जमेल तसं परोपकार करावं, जमेल तशी सेवा करावी आणि एवढंच फक्त ध्यानात ठेवावं. याच्या पलीकडची जी खटखट आहे ती खुंटून टाकावी, तिचा त्याग करावा, तिच्याशी बोलले आपण डोकं लावू नये, खळखळ खळांशी न करावी. खळखळ खळांशी न करावी. तर खळ आहे मुद्दाम बोलले ज्यांचा उद्देशच खळखळ करणे आहे, ज्यांचा उद्देशच डोकं लावणे आहे, ज्यांचा उद्देशच भांडण करणे आहे, ज्यांचा उद्देशच कटकट करणे आहे, अशांशी जर आम्ही खळखळ करायला लागलो तर बोलले आमचं पण काय होणार आहे? आमचा खुळखुळा होणार आहे. म्हणून खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपली, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकून घ्यावे, शांत राहावे, ते बोलत असताना देखील अंतरी नामस्मरण करत राहावे किंवा कमीत कमी आपल्या श्वासांवर लक्ष ठेवून राहावे. मग हे असं असलं ना मग काय होणार आहे? तर बोलले आपली वृत्ती ही स्थिर राहणार आहे. मग समोरचा खरं करतोय का खोटं करतोय हे फक्त जाणून घेऊन वृत्ती करी वृत्ती संत, तो संत जाणावा. ज्याची वृत्ती संत आहे, ज्याने आपली वृत्ती संथ ठेवलेली आहे, तो संत जाणावा. हीच तर परीक्षा आहे. हीच तर बोलले आपल्याला त्या ठिकाणी एक मुद्दाम होऊन आपल्यासमोर घडवून आणलेली परिस्थिती आहे की बोलले याची आत्मस्थिती हलवायला लागेल, याची आत्मस्थिती हा टिकवून ठेवतो की सोडून देतो हे बघायला लागेल. बोले याची शांती सगळी घालवायची आहे, म्हणून ते सगळे विषय, ते कली, काळ, ती माया असे काही खेळ रचते. मग आम्ही बोलले तिचा खेळ हा साक्षी भावानं उघड्या डोळ्यांनी बघत राहावा आणि परमेश्वराला हात जोडून सांगावे, होणार ते होई नका आणि जाणार ते जाई नका. बोलले भगवंत आता बाबा तू जशी परिस्थिती देशील तशी दे, मी तुझाच आहे आणि तू माझाच आहे. मग असं भगवंताला शरण जर आपण गेलो तर आपली वृत्ती काय होते? आहे ते तुके देवाचे असं जर म्हटलं तर आपली वृत्ती काय होते? तर आपली वृत्ती स्थिर होते. खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपुली. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गोप्य गुज गरजो नये, गुण गावे. गर्व गाणे म्हणजे संसारामध्ये आलो ना आमचा काही रोल आहे का त्याच्यामध्ये? नाही. बोले आलो कुठून माहीत नाही, त्या आईच्या उदरात मला कोणी आणून ठेवलं माहीत नाही, कोणते आई वडील मिळावे, काय मिळावे हे आमच्या हातात होतं का? नाही. मी काळा व्हावं की गोरा व्हावं, सुंदर व्हावं की कुरूप व्हावं, गरिबाच्या घरात जन्माला यावं की श्रीमंताच्या घरात जन्माला यावं हे काही कोणीच ठरवू शकलेलं नाही.
मग नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. मग आपण कशाला खेद करायचा. आपण फक्त जे मिळालेलं आहे ते उत्तम पद्धतीनं आपलं कर्तव्य आपण पार करण्याचा प्रयत्न करायचा. त्यातही फळाकडे अजिबात लक्ष न देता, फळ बोलले ज्याने पाठवलेलं आहे तो फळ बघून घेईल, ज्याने कामाला बोलवलेलं आहे. आता शेतकऱ्याने कापूस वेचायला बोलले मजुरांना शेतामध्ये बोलवलं. मग मजुरांनी कापूस वेचला. कापूस वेचून तिथे गाठोडं भरून ठेवून द्यायचं का घरी डोक्यावर उचलून घेऊन जायचं. पाहावे आपणासी आपण. बोलले जेवढं काम सांगितलं, ड्युटी करायची, शेती करायची, घरातले सगळे कर्तव्य कर्म करायचे आणि फळ भगवंताला अर्पण करायचं. गाठोडं उचलायचं नाही. मी केलं असं म्हणजे काय आहे. गाठोडं उचलून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं. मग तो शेतकरी काय करतो, तो बोलतो हा चोरी करतो, ह्याला पुढच्या वेळेस काम सांगायला नको. मग गावात सगळी चर्चा, ह्याला पुढच्या वेळेस कोणीच कामाला ठेवत नाही. भिकेसी लागती, उपासमार होती, म्हणून गर्व गाणे गाऊ नये. मालकाचं होऊन राहणे, अत्यंत साधं होऊन राहणे, अत्यंत हीन दीन होऊन राहणे. गाता गाता गळो नये. गर्व एक तर गर्वगाणे गाऊ नये बाबा. जे आहे मग जे आहे ते सत्याला धरून चालायचं. सत्याची कधी साथ सोडू नये, सत्यापासून कधी दूर जाऊ नये. बोलले गोप्य गुज गरजू नये, गुण गावे. आणि काही गोष्टी झाकली मूठ 1.25 लाखाची. काही गोष्टी ह्या ज्या आहेत ना, बोलले आपले सिक्रेट्स सगळंच आपण असं बोलत जायला लागलो, सगळ्यांकडे सांगत बसायला लागलो, तर मग काय होणार आहे. एक दिवस त्याचाच उपयोग करून तेच आपणाला डिवचणार आहे. गोप्य गुज म्हणजे गोप्य आहे, जे गुज आहे ते गरजो नाही. विनाकारण बडबड करत बसो नाही, विनाकारण सगळंच काही सांगत बसो नाही. गुण गावे. कोणाचे? इतरांचे. चांगलं दिसलं ना बाबा ते इतरांचं कोणाचं लगेच त्याचं कौतुक करता आलं पाहिजे. आणि त्याला ॲप्रिशिएट जर आपण केलं, 2 शब्द प्रेमाचे बोलले तर सगळे आपले मित्र होतात. जगामध्ये राहणं आणखीन चांगलं होतं. एक मनशांती चांगली मिळते. दिल्यानं बोलले कधीही एक चांगलंच होत असतं. चांगलंच दिलं पाहिजे. बोलले एक भिकारी होता. भिकारी असा बसलेला रस्त्यावर आणि बघतो काय अचानक त्याच्यासमोर एक रथ उभा आला आणि त्या राजानं त्याच्याकडे भीक मागितली. म्हणाले हे महाराज किंवा हे माणसा, मी खरं तर राजा आहे, माझ्याकडे रथ, हत्ती, घोडे, राज्य सगळं आहे, पण मला माझ्या ज्योतिषाने सांगितलं, ब्राह्मणाने सांगितलं की आज तुम्ही जर एखाद्या भिकाऱ्याकडे जाऊन भीक मागितली तर हे सगळं ऐश्वर, हे सुख, समृद्धी, हे राज्य सुखाने नांदेल, भरभराट होईल, अन्यथा याच्यावर काहीतरी संकट ओढवेल, म्हणून मी तुझ्याकडे भीक मागण्यासाठी आलेलो आहे. आता त्या भिकाऱ्यानं आनंदून जायला पाहिजे की नाही, की एक राजा आपल्याला मागतो आहे, पण त्याला दुःख झालं. बोलले राजासारखा राजा बघून त्याला असं वाटलं होतं की आपल्याला भीक देण्यासाठी उतरत असेल, पण तो भीक घेण्यासाठी आलेला पाहून त्याचं मूड हिरमुसला आणि त्याने काय करावं, त्याने झोळीत बघितलं. झोळीत त्याच्या बरेच असे दाणे होते, धान्य होतं, पण त्याने किमान एखादं मुठभर तरी धान्य द्यावं की नाही, पण देण्याची सवयच नाही. देईल तो भिकारी कसला, त्याला घेण्याचीच सवय. तेवढं मन त्याचं मोठं नव्हतं. कसं तरी जड अंतःकरणानं आता द्यायचंच आहे, राजाच आहे, द्यावंच लागेल, म्हणून त्याने एक दाणा आपल्या सगळ्या त्या झोळीतून काढला आणि तो राजाला भीक म्हणून दिला. आता राजाला काय भीक मिळण्याशी मतलब, त्याला कमी मिळाली जास्त मिळाली त्याच्याशी त्याला काही फारसं हे घेणं देणं नव्हतं, पण काहीतरी मिळालं म्हणून तो तिथून आनंदानं निघून गेला. आता हा घरी आला. घरी आल्यावर बायकोला पुढे संताप व्यक्त करायला लागला. टेन्शन सगळं त्याला आलं की म्हणाले एवढी संधी, एवढा राजा आला होता पण काहीच मिळालेलं नाही. पण योगायोगानं त्याला त्या दिवशी भरपूर अशी भिक्षा धान्य मिळालेलं होतं, त्याने ते सगळं उभारलं.
त्याच्या डोक्यात एकच खंत होती की माझा एक दाणा कमी झाला, एक दाणा आणखी माझ्याकडे राहिला असता, तो एक दाणा मी जो राजाला दिला, कारण त्याची वृत्ती तेवढी देण्याची नव्हती. पण जसं त्याने ते सगळी झोळी उभारली तर त्याच्यामध्ये फक्त एकच दाणा सोन्याचा होता, बाकीचे सगळे दाणे धान्याचे होते. त्याची बायको आणि मग त्याने डोक्याला हात लावला आणि त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्याची बायको त्याला म्हणाली, तुम्ही एकच दाणा त्या राजाला दिला आणि काहीतरी समाजाच्या, धर्माच्या, देशाच्या कार्यासाठी एकच दाणा दिला आणि त्याचाच मोबदला म्हणून एक दाणा तुमच्या झोळीमध्ये सोन्याचा होऊन आला. पण जर तुम्ही थोडंसं मन मोठं दाखवलं असतं तर कदाचित मुठभर, 2 मुठभर धान्य जर दिलं असतं तर कदाचित 2 मूठ सोनं तुमच्या झोळीमध्ये आज राहिलं असतं आणि तुम्ही एकाच दिवसामध्ये श्रीमंत झाले असता. पण 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 झालं काय की बोलले, महद भाग्य हाताशी आले आणि भोगू नाही जाणीत आले. देण्यामध्ये, सेवेमध्ये, परमेश्वराचा अर्पण करण्यामध्ये, परमेश्वराचं सगळं गुणगान करण्यामध्ये सुख आहे, सौंदर्य आहे आणि परलोकीचा हिताचा भाग त्या ठिकाणी दडलेला आहे. हे मात्र हे करंट जो मनुष्य आहे तो जाणू शकत नाही. गर्वगाणे गाऊ नये बाबा, गुण गावे, इतरांचे गुण गावे. इतरांना काही देता नाही आलं तरी चालेल, पण 1-2 शब्द आपण काहीतरी प्रेमाचे दिले पाहिजे. काहीतरी उगाच वेळावाकडा उन्हात काढण्यापेक्षा बाबा नको बोलू, बाजूला जाऊन उभा राहा, पण कमीत कमी चांगलं बोलता आलं पाहिजे. घष्टणी घिसणी घसमरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे. घिसणी, घष्टणी, घिसणी घसमरपणे, परत 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 तेच सगळं गाराणं, तेच सगळं तुंतुणं, सगळं माझं मीपणाचं गर्वगाणं किंवा तेच विषय सगळे लावले म्हणजे काय होतं की बोलले, समोरचा कंटाळतो आणि निघून जातो. घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे, घसर घसरू घसा खाणे. किती वेळा एकच सगळं पुन्हा तो संसार किती वेळा करून बघितला, कधीपासून करतोय, आधी पण केलेला आहे, आता पण करतोय, लहानपणापासून तेच केलं. संसाराचं कितीही केलं तरी कमीच पडतं. मग आता काय करायला पाहिजे बोलले, आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. बोले आता मी शरण तुझं भगवंताला शरण गेलं पाहिजे. आता काहीतरी उपासनेचा संग धरला पाहिजे. धरिला जो आवडी तेने गेले देशोधडी माय बापा. त्याच्याने काय होणार आहे, त्याच्यानं संशय आणि चिंता बोलले हे देशोधडीला जाणार आहे. आणि एक अत्यंत उल्हासानं, अत्यंत आनंदानं, अत्यंत विश्वासानं आपल्याला जगता येणार आहे. कारण काय आहे, हे सगळं राज्य जे आहे ना बाबा, त्याला काहीतरी टॅक्स जर आम्ही दिला नाही तर बोलले ह्या राज्यामध्ये सुखानं आनंदानं मला जगता येणार नाही. हे राज्य कोणाचं आहे, हे ब्रह्मांड कोणाचं आहे, हे बोलले त्या एका ईश्वराचं आहे. मग आम्ही राज्यामधूनच आला परी राजाने. बोलले या राज्यामधून आलो आणि त्या परमेश्वराला ओळखत नाही, त्या परमेश्वराला भजत नाही, याचा काय उपयोग आहे का? नाही, याचा काहीच उपयोग नाही. त्याला जर आम्ही काहीच दिलं नाही मग तो आम्हाला देखील काही सेवा पुरवणार नाही. आता आम्ही इकडे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यामध्ये राहतो. त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी हे सगळं आम्ही भरत असतो. त्याच्या बदल्यात मग ते आम्हाला वीज पुरवत असतात, पाणी पुरवत असतात, रस्ते, स्वच्छता, घंटागाडी यासारखी कामं आमची होत असतात. आता आम्ही जर काहीच दिलं नाही, ते काहीच करणार नाही, सगळं शहरामध्ये खड्डेच खड्डे, पाणीच पाणी साचलेलं असेल, कोणीच कोणाचं सगळं स्वच्छ करणार नाही, सगळीकडे दुर्गंधी, सगळं हे कशाचा परिणाम आहे? हा टॅक्स न दिल्याचा परिणाम आहे.
मग नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये असं असेल तर मग हे विश्व कोणाचं आहे? ते परमेश्वराचं आहे. त्याला पण काही ना काही टॅक्स जर आम्ही दिला पाहिजे की नको? दिला पाहिजे. न दिल्यास काय होणार आहे? काहीतरी असे खड्डे, दुर्गंधी, घाणीचं सगळं साम्राज्य, काहीतरी दुर्गंधी आमच्या सगळ्या आयुष्यामध्ये येणार आहे की नाही? साहजिकच आहे, येणारच आहे. शास्त्राला धरून सगळं हे आहे. म्हणून हे असं बाबा हे सगळं तेच 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 घष्टणे घिसणे घस्मरपणे घसर घसरू घसा खाणे घुमघुमोची घुमणे योगने. किती वेळा संसारामध्ये घुमशील? घुमायचं बोलले संध्याकाळी तरी, निदान सकाळी तरी. बोलले पाहावा विठ्ठल, करावा काही विठ्ठल, काहीतरी उपासना करावी, काहीतरी नामस्मरण केलेची करावे. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. मग बाबा कीर्तन करायचंच आहे, बोलायचंच आहे, बघायचंच आहे, तर काय करावं? नाना ध्याने सगुणाची, सगुण रूपाचं वर्णन करावं, सगुण रूपाचं ध्यान धरावं आणि भगवंताची जी वेगवेगळी रूपं आहेत, नामे आहेत, त्यांचं कीर्तन करावं, त्यांची कीर्ती वर्णन करावी. चकचक चुकावेना, चाट चावट चळावेना, चरचर चुरचूर लागेना, ऐसे करावे. तर मग बोलले हे 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 केलं ना मग काय होणार आहे? बोलले भगवंताचं नाव कशासाठी, भगवंताची भक्ती कशासाठी? चकचक चुकावेना. त्याच्याशिवाय बोलले चकचक चकवा, संसाराचा, मायेचा, विषयांचा, लोभाचा हा चुकवला जात नाही. हा फेरा चुकवायचा असेल तर काय पाहिजे? बोलले नाना नामे भगवंताची. आणि काय आहे? चावट चावट चळावेना. आता संसार कसा आहे? चाट आहे. आता चाट खायला आम्हाला जावंसं वाटतं की नाही बाहेर? कधीतरी गेलं तर काही हरकत नाही, पण रोजच जर चाट खायला गेलं तर काय होतं बरं? बोलले ते सगळं कुरकुरीत, खमंग, तेलकट, सगळं मैद्याचं, आणखीन त्या सगळ्या हॉटेलवाल्याने सगळं त्याच्यात कसं कसं काय काय सगळं सामान टाकलं आहे. बोलले ते जास्त जर खाल्लं ना तर ते आमचं एक तर घसा किंवा काहीतरी पोट तर खराब केल्याशिवाय राहत नाही. बोलले हे कसं पाहिजे? हे कामापुरतं, चवीपुरतं. तसंच आहे संसार, हा चवीपुरताच आहे पाहिजे. बोलले फार संसारामध्ये असं सगळं इन्व्हॉल्व झालो, फार तन मन धन. बोलले हे अशानं होणार नाही हो. बोलले हे अशानं, बोलले हे चाट चावट चळावेना. बोलले हा संसार. मग बोलले असं किती जीव घातला तरी काही आम्हाला त्याच्यातून सुख समाधान देणार नाही. तो चाटच आहे, तो चावटच आहे, तो आम्हाला काही ना काही उपाधीमध्येच घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला थोडंसं दुरून 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 विंचू सर्फ विकार त्यासी माझा नमस्कार दुरून या. त्याला थोडंसं दुरूनच सगळं गोंजारलं पाहिजे. चरचर चुरचूर लागेना ऐसे करावे. तर चरचर वाटणार नाही. शेवटी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. म्हणजे काहीतरी चुरचूर केलं, चरचर केली आयुष्यभर, काहीतरी कोणाला तरी फसवलं, काहीतरी कोणतरी लबाड्या केल्या, काहीतरी ढोंग केलं, काहीतरी फार फार लोभाच्या मागे लागलो, फार काहीतरी कर्तव्य कर्म करत असताना चुकीच्या मार्गाचा अवलंब केला. बोले अशी चरचर चुरचर पुढे खूप लागते. हे सगळं बघायला मिळतं, हे सगळं बघायला लागतं, त्याचे फलित पण भोगावे लागतात. बोलले अशानं बोलले ते पुढे खूप पश्चाताप देतं. त्याच्यापेक्षा आधीच बाबा सावध झालो पाहिजे. ऐसे करावे. छळछळ छळना करू नये, छळिता छळिता छळो नये, छळणे छळना करू नये कोणी एकांची. बोलते आता बघा ना, ही सगळी बाराखडी समर्थांनी या ठिकाणी या सगळ्या समासामध्ये कीर्तनाचा कसं, खरं तर या समासामध्ये या समासाचं नाव काय पाहिजे होतं? कीर्तनाचा. म्हणजे कची सगळी बाराखडी, खची बाराखडी. पहिली ओळ क क क क, दुसरी ओळ ख ख ख ख, तिसरी ओळ ग ग ग ग, चौथी ओळ घ घ घ ग. बोलले हे 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 मालकानंच सगळं लिहावं
आणि त्यातून सगळं आमचं सगळं हृदय सगळं उलगडून द्यावं हे मालकाला शक्य आहे. हृदयीचा जो आहे तोच कुठेतरी बाहेर बसून कुठेतरी सगळं हृदयामध्ये घालतो, तेव्हा हे सगळं कळतं. बोलले काय कोणाचा छळ करू नये आणि बोलले छळना करू नये, काय कोणाशी खेळू नये, काय कोणाला फसवू नये. बोलले छळना करू नये. ताकद जरी असली ना, सामर्थ्य जरी असलं ना, तरी बोलले जे दुर्बळ आहेत त्यांच्याशी अत्यंत आदरानं त्यांच्या ठायी असलेल्या त्या चैतन्याला, त्यांच्या ठायी असलेल्या त्या परमेश्वराला बघूनच त्यांच्याशी व्यवहार आम्हाला करता आला पाहिजे. जी जी म्हणावे ना, जो जागे तो पावना, जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. बोले जी म्हणावे ना, आला त्याला जी म्हणू नये. कुठेतरी नकार पाहिजे की नको? पाहिजेच पाहिजे. काहीतरी बोलले उपाधीचं काम असेल, काहीतरी बोलले विषयाचं, लोभाचं, काहीतरी अहंकाराचं, काहीतरी मत्सराचं, काहीतरी कामनेचं, पहिला नकार फार महत्त्वाचा असतो. स्पष्ट नकार पहिल्या प्रथम. काहीतरी कुठेतरी सद्गुरू शिकवणीच्या पलीकडचं काहीतरी असलं की पहिल्या प्रथम जी म्हणावे ना, काही जी म्हणायचं नाही. जो जागे तो पावना. म्हणजे जो जागला, झोपायचं नाही. जी म्हणा झोपायचं आणि मग नंतर म्हणायचं की मला काही कळलंच नाही, मी कसं फसलो. आता लोभ, आता वेगवेगळे सगळे आर्थिक सगळे फसवणुकी होतात. कुठेतरी असंच काहीतरी लोभ दाखवतात, इतकं भेटेल तितकं भेटेल. बोलले एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची. बोलले जे असं अचानक काहीतरी कोणीतरी गुपचूप येऊन आम्हाला सांगतोय तुम्ही एवढं द्या, तुम्हाला एवढं भेटेल. आता एवढं जर भेटलं असतं तर ते असं गुपचूप आलं असतं का, हा एक विचार करायचा. सगळीकडे त्याचे दुकानं लागले असते, सगळीकडे त्याचे बोर्ड लागले असते. एवढी साधी गोष्ट लक्षात घ्यायची आणि जे असं गुपचूप हे इतकं भेटेल तितकं भेटेल वाला जे आहे ते बोलले त्याच्यापासून दूर व्हायचं. त्याला जी म्हणायचं नाही, थोडं जागायचं. जो जागे तो पावना. जो जागला तो वाचला. तसंच कामाचं आहे, तसंच अहंकाराचं, तसंच मत्सराचं आहे. वाचायचं शक्य तेवढ्या गोष्टींपासून. एक जागते रहो म्हणजे शुद्धीत राहा बाबा, शुद्धीत राहा, श्रवणात राहा, स्मरणात राहा, शुद्धीत राहा. जागते रहो ही जी भूमिका आहे ना, म्हणजे जो जागे तो पावना. जो जागा आहे तो असं कुठेही फसत नाही. कुठेतरी विस्मरण झालं, कुठेतरी खंड पडला की मग तो बोलले तो कुठेतरी खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही. आणि याच्यावर उपाय काय, तर तो समर्थांनी सांगितलेला आहे. जागं राहण्याचा उपाय. जागं कसं राहता येईल? जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. बोलले जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. जप जपो जनी जनार्दना. एक तर आतमध्ये जप पाहिजे हरिनामाचा, आणि दुसरी काय पाहिजे, जनी जनार्दना. म्हणजे जो माझ्या समोरचा जनार्दन, शेजारचा जनार्दन, गल्लीतला जनार्दन, कामावरचा जनार्दन, गावातला जनार्दन संतुष्ट करावे. याचा अर्थ असं नाही की तो काही पण सांगेल, काही बोलले असं विनाकारण असं बोलले तर कोणाच्या असं वाकड्यात आपण जाऊ नाही. विनाकारण फार असं स्वतःचं कामधंदा सोडून देखील असं बोलले असं नाही. पण बोलले जिथे समोरचा मागतो आहे, आपली गरज आहे, अशा ठिकाणी आणि आपण निश्चितपणे काहीतरी मदत त्याला निश्चितपणे करू शकतो. झिरपे झरे पाझरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झळझळा झळकती सकळ प्राणी तेथे. बघा ना, झिरपे झरे म्हणजे जिथे झरा आहे, काहीतरी तृप्ती आहे, काहीतरी गारवा आहे. झऱ्याच्या ठिकाणी काय असतं, बोलले असे झरे वाहत असतात, थंडगार असं शुद्ध असं जंगलातलं सगळं पाणी त्या ठिकाणी वाहत असतं. आणि अशा ठिकाणी बोलले सगळेच जण येतात, सगळे प्राणी येतात, सगळे मनुष्य येतात. का येतात? कारण झळकती सकळ प्राणी तेथे. ते गारवा आहे, शीतलता आहे, तहान भागवली जाते.
बाबा असं सगळ्यांना गारवा देण्याचा प्रयत्न कर, असं आपलं कीर्तन असलं पाहिजे. सगळ्यांना समाधान देण्याचा प्रयत्न कर, असं आपलं बोलणं असलं पाहिजे, असं आपलं वागणं असलं पाहिजे. या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 काहीच न लगे सुबुद्धासी. आता हे सगळं जो सुबुद्ध आहे, जो विवेकी आहे, त्याला सांगायचं काम नाही. बोले हे आपल्याला कळलं पाहिजे. जनी जनार्दन संतुष्ट व्हावे, केवळ कोमळ कुशळ गावे, केवळ गुण गावे, काही कोणाचं उनदुनं गाऊ नये, छळछळ छळना करू नये. हे बोलले समर्थ म्हणाले की बाबा हे सुबुद्ध जो आहे, जो थोडाफार विचारी विवेकी जो मनुष्य आहे, त्याला हे काही जास्त वारंवार सांगायला लागायची गरज नको. त्याने एकदा हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. टक 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 करू नये, टाळाटाळी टिको नये, टमटम टमटम लावू नये कंटाळवाणी. टकटक टकटक टकटक. आता गृहिणींना ही टकटक बोलले घरी बोलले एखादी गोष्ट पाहिजे असली तर बोलले काही गोष्टी घरी वारंवार सांगाव्या लागतात, कारण घरातील माणसं त्यांच्याच सगळ्या ऑफिसच्या याच्या त्याच्या टेन्शनमध्ये असतात. आता ती टकटक वेगळी, पण तेही आपण वेळ काळ प्रसंग पाहून केली पाहिजे. एखादीचा पती जस्ट कामावरून घरी आला आणि तर त्याला काहीतरी चहा पाणी थोडं विश्रांतीचं वेळ देण्याच्या आधीच काहीतरी टकटक जर लावली तर मग बोलणे काय होतं, त्याचा परिणाम कुठेतरी वेगळा होतो. आता ती पण एक टकटक आहे आणि बाहेरची पण एक टकटक आहे. वेळच्या वेळी थोडंसं सांगत राहिलं पाहिजे, पण असं फार टकटक टकटक कोणाच्या मागे टमटम टमटम लावू नये, कोणाच्या भरोश्यावर राहू नये, कोणाच्या मागे मागे फिरू नये. परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपण स्वतः ते बुद्धीला असं त्या ठिकाणी पाणी पाजत राहिलं पाहिजे. जसं विळा असतो, कुऱ्हाड असते, त्यांना असं पाणी पाजत राहिलं ना, धार ते उपासनेचं श्रवणाचं सगळं पाणी त्याला पाजत राहिलं पाहिजे. आपल्याला सद्गुरू आपल्या आतमध्ये सगळे उत्तरं सगळे शोधून देतात. काही कोणाच्या भरोशावर राहू नये, काही कोणाचं टमटम टमटम कोणाच्या मागे लावू नये कंटाळवाणी. त्याच गोष्टी तेच सगळं रडघरानं सगळं सांगत बसू नये. टमटम टमटम याचा अर्थ तो पण होतो एक की असं काय तेच माझं असं माझं तसं, माझी सून अशी माझी ती हिची सून अशी, किंवा मला असं झालं मला तसं झालं, काहीतरी बोलले अशी टमटम टमटम लावली म्हणजे समोरच्याला कंटाळा येतो. ठस ठोंबस ठकावेना, ठक 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 करावेना, ठाके ठमके ठसावेना मूर्ती ध्यान. बोले टमटम टमटम टकटक टकटक लावण्यापेक्षा बाबा काय कर तर ते हे ठाके ठमके ठसावेना मूर्ती ध्यान. हे मूर्ती ध्यान आतमध्ये ठसलं पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, ठस ठोंबस ठाकावे. ठस म्हणजे काय, ठोंबस हे सगळे संसारातले सगळे लोभ, संसारातल्या सगळ्या वासना सर्व सांडून शोधा मजला. संसारातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा अमर्याद आहेत, त्याला काही मर्यादा आहे का, नाही, ते काहीच त्याला लिमिट नाही. मग त्या कुठेतरी जरी त्या ठाकावे ना, ठस ठोंबस जरी त्या बाजूला सारताय तरी काहीतरी कुठेतरी काही अंशी निदान बाबा सकाळी संध्याकाळी दुपारच्या वेळेस निदान 2-5 मिनिटे तरी बोलले हे ठाकावे ना, त्यांना बाजूला थोडंसं सरकवायचं, ठकठक ठकठक करावे ना आणि ठाके ठमके ठसावे ना मूर्ती ध्यान. आणि कुठेतरी एक सद्गुरुमूर्ती ध्यान मूलम सद्गुरुमूर्ती पूजा मूलम सद्गुरुपदम मंत्र मूलम सद्गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. कुठेतरी काहीतरी आंतरी विसरलोय त्या ईश्वराचं ध्यान किंवा त्याची ती सगळी प्रतिस्थापना
अधिष्ठापना आपल्या आतमध्ये आपण नित्य निरंतर रोज करत राहिलं पाहिजे. डळमळ डळमळ डंको नये, डगमग डगमग कामा नये, डंडळ डंडळ चुको नये हे कांडपणे. मग बोले अत्यंत अशी डळमळीत भूमिका घेऊ नये. भूमिका कशी पाहिजे? भूमिका ठाम पाहिजे. बोले असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. ही भूमिका आपण बोलतो, पण ही भूमिका बोलत असताना तेवढा ठामपणा, तेवढे प्रयत्न, तेवढी निष्ठा आमची त्या मागची नसते. असं नुसतं बोलून थोडे होत असतं. म्हणजे काहीतरी कार्यभाग करावा लागतो आणि मग माझ्या त्या सगळ्या त्या हरीला ठणकावू, हरीच्या भरोशावर सगळी गर्जना करावी लागते की बाबा असेल माझा हरी. असं नुसतं बोलून झोपून बसून हा सगळा कार्यभाग होत नसतो. बोलले प्रयत्न आणि उपासना, प्रयत्न आणि उपासना, प्रयत्न आणि उपासना आणि विश्वास या बळावर बोलले ह्या सगळ्या संसारामधल्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे साध्य करू शकतो. ढिसाळ ढाळा ढळती कुंचे, ढोबळा ढसकण डुले नाचे, ढळेची ना ढिगढिगांचे कंटाळवाने. जो ढिसाळ आहे ना बाबा तो लगेच बाजूला फेकला जातो. शेवाळ आहे, ओलसर जागा आहे, अशा ठिकाणी पाय ठेवला म्हणजे घसरल्याशिवाय राहत नाही. मग बोलले अशा ठिकाणी बोलले आपण जाऊच नाही. काहीतरी कोणीतरी बोलावतो आहे, मग आपण बेसावध होतो, ढिसाळपणा येतो, कुठेतरी विस्मरण पडतं, जातो आणि मग काय होतो, ढाला ढळती कुंचे, ढोबळा ढसकण डुले नाचे. सगळं त्या ठिकाणी घसरला, सगळं त्यांच्या इशाऱ्यावर सगळं तशी कृती मनुष्य करायला लागतो. ढळेची ना ढिगढिगांचे कंटाळवाणे. बोलले हे कशासाठी की जे बोलले त्याचा काही त्याला अर्थ नाही, किंवा जे वर्षानुवर्ष सगळं करत आलेलो आहे, युगानुयुगे सगळं करत आलेलो आहे, असं सगळं कंटाळवाण्या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टी करण्यासाठी म्हणून आपण भगवंताला सोडायचं का, किंवा आपली निष्ठा मोडायची का. नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. म्हणून आता नेटकी भूमिका घ्यायची, नेमकेपणा घ्यायचा, नेमका संकल्प करायचा, नेमकी उपासना करायची, नेमकं नामस्मरण करायचं, अत्यंत सावधपणे आपला सगळा कार्यभाग करायचा, नम्रपणे राहायचं, उत्तम गुण सगळे धारण करायचे, मधुर सगळं बोलायचं आणि या संसारामध्ये अत्यंत शहाणपणाने, अत्यंत सावधपणाने, अत्यंत हळुवारपणे बरोबर बरोबर सगळं निघून जायचं आणि स्वतःला सद्गतीला घेऊन जायचं. नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. ताळ तंबुरे तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किक तने मने तल्लीन होती. आधी तल्लीन व्हावं यासाठी सद्गती कारणे एक सद्गुरू पाय सेव व्हावे. म्हणजे अत्यंत निष्ठेनं, अत्यंत आदरानं, अत्यंत विश्वासानं सद्गुरू मार्गावर चालावं. मग याच्यातून काय होणार आहे तर बोलले तल्लीनता सगळी येणार आहे आणि मोक्षाचा सगळा भाग, अत्यंत समाधानाचा सगळा भाग, सुखाचा सगळा भाग हा मनुष्याला प्राप्त होणार आहे. थरथरा थरकती रोमांच, थै थै स्वरे उंच, थिर थिरे थिरावे नाच प्रेमळ भक्ताचा. आणि मग ही तल्लीनता यावी, कुठेतरी हृदयामध्ये शांती वाढावी, कुठेतरी हृदयामध्ये भक्ती वाढावी. म्हणून यासाठी सद्गुरूंनी एक उपाय सांगितलेला आहे. बाबा मदभक्ती घाती जेथे ठाई ठाई तेथे मी तिष्ठतू नारदा. जे सद्गुरू समर्थांचे भक्त ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते गुणगान करत असतील, नाचगाण करत असतील, भजनं गात असतील, आणखीन अभंग गात असतील, अशा ठिकाणी आपण गेलो पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी फार कमी वेळात मनुष्याची स्थिती सुधारते. फार कमी वेळात मनुष्याचं आणि भगवंताचं नातं त्या ठिकाणी जुळतं आणि प्रेम
ही जी भूमिका अशी आहे ना, प्रेम यायला फार कठीण आहे, पण ज्याच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आलं ना, तर त्याला अन्य काही करावं लागत नाही. त्याने हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, असं पण काही नसतं. त्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे एवढं पुरेसं आहे. आणि त्या प्रेमाच्या बळावर भगवंत त्याला त्याचा सर्व परी सांभाळ करत असतो. थरथरा थरकती रोमांच, सर्व रोमांच सगळे त्याच्या अंगावर भक्तीचे उभे राहिले पाहिजे. भगवंताच्या सगळे आठवण काढताबरोबर एक आनंदाश्रू सगळ्या डोळ्यांमधून तरळले पाहिजे. थै थै स्वरे उंच, त्याचे स्वर हा भगवंताच्या गणगाण करण्यासाठी सदैव उंचावला पाहिजे. थिर थिरे थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. अशा प्रेमळ भक्तांचं सान्निध्य अखंड तो त्या ठिकाणी त्यांच्या सान्निध्यात राहिला पाहिजे. दक्ष दाक्षण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दम दम दुमदुमो लागले जगदांतर. दक्ष दाक्षण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दम दम दुमदुमो लागले जगदांतर. बोलले हे असं जर असेल ना, एक तल्लीनता असेल, भगवंताप्रती प्रेम असेल, सगळं जगदांतर दुमदुमायला लागेल, त्याची कीर्ती चोहीकडे पसरेल. आणि दक्ष दाक्षण्य दाटले, बंद प्रबंध कोंडाटले, सगळीकडे त्याच्या कीर्तीचे सगळे वारे सगळे ऐकू येतील. बोलले त्याच्या सगळी बाजूनं सर्व बाजू एक भगवंताचा भक्त जो असतो ना, त्याला सगळे साथ देत असतात, कारण तो या सृष्टीचा चालक आणि मालक आहे. आता मालकाने सांगितलं म्हणजे मालकाची सगळे जे सैन्य असतं, जे सगळी सेना असते, ती बरोबर कार्य करत असते. आता एखाद्या दुकानावर जर आपण गेलो ना, डायरेक्ट जर त्या एखाद्या असं मध्येच कुठेतरी घुसलो आणि तिथे ते एखादा माणूस काम करत असेल, त्यातला असं कामगार असेल, त्याला काही विचारलं ना, तर तो असं व्यवस्थित उत्तर देत नाही, कसं तरी सांगतो आणि पुन्हा त्याच्या कामाला लागतो. पण आपण जर डायरेक्ट मालकाकडे गेलो आणि सांगितलं की आम्हाला असं असं घ्यायचं आहे, मग मालक काय करतो, मालक एखाद्या माणसाला आवाज देतो आणि बोलतो की यांना हे असं असं हे सगळं दाखवून दे, असं असं सगळं फिरवून आण. तर पूर्ण वेळ आपण जाईपर्यंत तो माणूस आपल्यासोबत असतो, आपल्याला काय हवं नको ते सगळं बघत असतो, सगळं दाखवत असतो. कारण काय आहे, आपण आधी मालकाला भेटलो. हे दुकान ज्याचं आहे ना, त्याच्या मालकाला आधी भेटायला पाहिजे. मालकाला सोडून जर मालकाच्या त्या सगळ्या माणसांना भेटायला गेलो, तर मग त्याचा ते बोलले फारसं आपलं लक्ष देत नाही. आपण तेच करतो, लोक तेच करतात. देवाला सोडून सगळं करायला बघतात, सगळं मिळवायला बघतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. पण जो एखाद दुसरा जो असतो तो देवाला मिळवायला बघतो, त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे धावत येत असतात. धूर्त तूर्त धावून आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धोके धोकला रंग अवघा. म्हणजे जो धूर्त असेल, जो हुशार असेल, तो तूर्त धावून आला, तो त्वरेने सगळं हरिभक्ती करतो. तो असा कंटाळा करत नाही. हरिभक्तीसाठी कंटाळा करू नये. सांसारिक मनुष्य जेवढा तत्परतेनं, जेवढ्या तन्मयतेनं भक्तीला सादर होतो, तेवढ्याच आदरानं, तेवढ्याच प्रेमानं जो भक्ती करतो, बोलले त्याच्याकडे तो श्रीरंग सगळा उभा राहत असतो. म्हणून एक त्याचाच ध्यास पाहिजे, तोच विश्वास पाहिजे, त्याचीच आस पाहिजे. मग तो श्रीरंग तरंग सगळा आमचा मिसळल्याशिवाय राहत नाही. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्या पात्रे. बोलले मग हे सगळे नाटकं, सगळे नेटके, सगळे नाना माने तुके, सगळं काही भगवंताला अर्पण करायचं. सर्व साडू शोधामजला, मान पान सन्मान जीवन आयुष्य सगळं काही बाबा तूच आहेस. नाना नेमक अनेके विद्या पात्रे. सर्व विद्या, सर्व ताकद, सर्व सामर्थ्य जर भगवंताला लावलं तर मग काय होतं. पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटेवरी, परत तरतो
परे अंतरी चटक लागे. सर्व पाप सगळं दूर जाणार, पुण्य सगळं प्रकट होणार. अंतरी असं समाधान, अंतरी असं निश्चिंतता, अंतरी असं सुख किंवा अंतरी असं सामर्थ्य प्रकटतं की ते पाहून इतर जनांना त्या व्यक्तीची सगळी काय लागते, चटक लागे. त्याचा हेवा वाटतो, त्याच्या सन्निध सगळं, त्यालाकडे सगळे रिद्धी सिद्धी सगळं काही त्याला प्राप्त होत असतं. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही, भकाध्या निंदा. मात्र त्यासाठी एकच आहे बाबा, हे फुकट फाकट बाकीचं काहीच नाही. एकच एक फोलपत फसकट फुगडी पिंगा बाकीचा संसाराचा काहीच नाही. फक्त काय बोलले, काहीच नाही, फक्त एकच एक एकच एक एकच एक बोलले. नाना नेमके अनेक, एकच एक एकच एक, मी देवाचा आणि देव माझा. बरे बरे म्हणती बाबा बाबा उदंड करती, बळे बळेची बळाविती कथे लागी. भला भला लोकी भक्तिभावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी परोपकारे. मानेल तरी मानावे मने, मत्त न व्हावे ममतेने, मी 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 बहुत जने म्हणी जेती. असं एकदाचं काहीतरी सामर्थ्य प्रकटलं, काहीतरी एक सद्गुरू कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली की मग मनुष्याकडे, त्याच्या जिव्हेकडे, त्याच्या भोवती सगळा जनसमुदाय सगळा जमा व्हायला लागतो. मग सगळे त्याला बरे बरे म्हणायला लागतात, त्याची कथा सगळे ऐकायला लागतात. भला 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 लोकी भक्तिभावे भव्य अनेकी, भक्तिभावानं त्याला वंदन सगळे करतात. भूषण भाविक लोकी परोपकारे. मग हे असं सगळं झाल्याच्या नंतर सगळं आता हे सगळं हा भाग कशाचा आहे, हा भाग सगळं भगवत भक्तीमध्ये धुंद झालेल्या सगळ्या भक्ताचा आहे. त्याच्याकडे सगळं आलेलं आहे, सगळं यश कीर्ती मान सन्मान सगळं त्याला मिळतो आहे. मग आता मानेल तरी मानावे म्हणे, मत्त न व्हावे ममतेने. मन आता थाऱ्यावर ठेवलं पाहिजे. ममता निर्माण होते. मग पुन्हा संसार, पुन्हा लोभ, मी 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 बहुत जने म्हणजे येत आहे. मीपणा सगळा येऊन उभा राहायला लागतो. एके टोकत टोकापासी, येऊ येऊ येती झडेसी, या 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 असं तयासी म्हणावे न लगे. हे सगळं आपोआप येतं, त्याला काही म्हणावं बोलवावं लागत नाही. मान पान अभिमान, राग रंग रसाळ सुरंगे, अंतरसंगीत रागे, रत्नपरीक्षा रत्नामागे धावती लोक. सगळी लोक, रत्न, संपत्ती, धन द्रव्य धारा ऐश्वर्य सगळं काही भगवत कृपेनं मनुष्याला या सगळ्यात प्राप्त होत असतं. आणि लवलवा लवती लोचन, लकलका लकले मन, लपलपो लपती जन आवडीने. सगळे जन आवडीनं सगळं बोलले, त्याची भक्ती त्याची किंवा त्याच्या सान्निध्य सगळे येत असतात. आणि मग त्याने आता सावध होण्याची गरज आहे. कीर्तन भूमिका त्याने आता सांभाळायची गरज आहे. त्याने काय करावं, वचने वाव गे वदेना, सावध राहावं. तरी आपलं संयम सुटू देऊ नये. आपलं कोणामुळे आपल्याला सगळं सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त झालं याची जाणीव ठेवावी आणि त्याच्या ऋणात राहावं. वचने वा उगी वदेना, अशी उगाच वचनं सगळी काही बोलायचं नाही. वावर विवरे वसेना, वक्तृत्वेने ववी जना विनीत हो. नम्रता कायम ठेवावी, इतर जनांचं कल्याण होईल असं बघावं. सारा सार समस्ताला, सिकवू सिकवू जनाला, साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे. समस्त जे बुडते हे जन देखवे ना डोळा, अशा पद्धतीनं सगळ्या जनांचं कल्याण होईल असं सगळं कीर्तन करावं. सगळ्या जनांना शिकवावं, सोबतीला साहित्य संगीत ठेवावं. खरे खोटे खरे वाटले, खरखर खुरखुर खुंटले, खोटे खोटेपणे गेले खोटे म्हणून या. आणि करता 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 हे सगळे देहबुद्धी सगळी निघून जाते. हळूहळू देहभान सगळं हरवायला लागतं. आणि शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोधेना, शुकशारिका शमेना, शब्द तयाचा हरुषे हरुषे हसिला, हा हा होणे भुलला, हित होईन तयाला परत्रीचे. लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचनाते लक्षी, लंगले लंगेते अलक्षी विहिंगम मार्गे. क्षेत्रज्ञ शोभतो, क्षमेने शमून शमवितो, शमेने शोभने क्षेत्रज्ञ तो सर्वा ठाई. आणि म्हणून मग खरे खोटे
सगळं बोलले खरखर खुरखुर खुंटले खोटे खोटेपणे गेले खोटे सगळं खोटेपण सगळं निघून गेल्याच्या नंतर एक शहाणपण धरावं आणि शास्त्रार्थ सगळा बोध सगळा बोलले एक जनापर्यंत सगळा घेऊन जावा शुक शारिका समेना शब्द तयाचा बोलले पोपटासारखं एक वाणी शुकासारखी गोड वाणी ठेवावी आणि बोलले असं इतर जनाच्या सगळ्या कल्याणासाठी जर कीर्तन असेल तर बोलले ते कधीच शमत नाही. आणि मग असं झाल्यानंतर मात्र संयम ठेवावा, धीर धरावा, भगवंताला वारंवार सगळे आळवणी करावी, शरण जावं, सुख आलं तरी मातू नये आणि गरिबी आली तरी लाजू नये. बोलले अखंड भगवंताच्या सन्निध राहावं, भगवंताला शरण जावं, हरुषे हरुषे हसला हा हा होणे भुलला हे सगळ्या प्रसिद्धीमध्ये यश कीर्तीमध्ये संपत्तीमध्ये बोलून जाऊ नये. लक्षावे लक्षिता लक्ष आपलं त्या अलक्षाकडेच कायम असावं. आणि बोलले लक्षिले लोचना ते लक्ष्य बोलले त्या एका सुलोचनाकडेच आमचं लक्ष असावं. लंगले लय ते अलक्षी विहिंगम मार्गे लंगले लांघन करावं. कशाचं लांघन करावं? लय ते लय पावणारं जे आहे जे जे नाशिवंत आहे त्याचं लांघन करून कुठे जावं? अलक्षापर्यंत जावं, अमृतापर्यंत जावं. विहिंगम मार्गे पक्षाचा मार्ग कसा आहे? आकाश मार्गे गुप्तपंथे. आणि मग कुठे जावं? क्षेत्रज्ञ शोभतो आणि क्षमेने शमवून शमवितो, क्षमेने शोभने क्षेत्रज्ञ तो सर्वाठ आहे. तर क्षेत्रज्ञापर्यंत एक क्षेत्राची सगळी मर्यादा पार करावी. विहिंगम मार्गे ध्यान मार्गे भक्ती मार्गे उपासना मार्गे आणि सगळे लय पावणारी जी माया आहे तिला उल्लंघून बोलले त्या हनुमंतासारखं जसं हनुमंत त्या सागराला उल्लंघून लंकेपर्यंत पोहोचला, लंका दहन करून मग पुन्हा श्रीरामापर्यंत पोहोचला, तसं सद्गुरू कृपेचं सगळं कार्य सगळं साधावं. आणि मग सद्गुरू उपासना, सद्गुरू भक्ती, सद्गुरू उपदेश सगळा साधावा. आणि मग सर्वाठाई त्या एका सगळ्या चैतन्याला त्या एका सगळ्या सद्गुरूंना परब्रह्माला सगळं अनुभवत जावं. म्हणून क्षेत्रज्ञ क्षोभतो बोले आणि क्षमेने क्षमवून क्षमवितो. हे सगळं त्याचंच आहे, तोच सगळं करतो, आपलं काही मानू नये. सगळं त्याचंच आहे, सगळं त्यालाच अर्पण आणि शेवटी तोच उरतो. करून घेणारा तोच आहे, करता करविता तो एक रघुनंदनात. थोडक्यात सार एकच आहे की बाबा हे सगळं त्याचंच आहे, त्याच्यासाठीच आपण जगलो पाहिजे, त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, सर्वांठाई त्यालाच बघितलं पाहिजे आणि शेवटी त्याच्यातच विरून गेलो पाहिजे. येथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.